नमस्कार, मी स्वाती वक्ते. मी पुणे येथे राहते. मी संत रामदास स्वामी यांनी मनाचे श्लोक यात सांगितलेल्या 146व्या श्लोकाचा अर्थ सांगण्याचा प्रयत्न करते. 146व्या श्लोकात संत रामदास स्वामी म्हणतात, दिसे लोचनी ते नसे कल्पकोडी, अकस्मात आकारले काळमोडी. पुढे सर्व जाईल काही न राहे, मना संत आनंत शोधून पाहे. अर्थात जे आपल्या लोचनाने दिसते ते खरे नसतं, ते कोड्याप्रमाणे आहे. तर ह्या सर्व गोष्टीचा अंत होणारच आहे, पण यातूनही आपल्याला अनंत म्हणजे ज्याला अंत नाही असं शोधण्याचा प्रयत्न करायचा आहे. या श्लोकाचा उलगडा करताना अनुराधा राजाध्यक्ष म्हणतात की या जगात शाश्वत असे काही नाही. शाश्वत असे काही नाही, हेच शाश्वत आहे. तर आपण राग, लोभ, मत्सर का करतो? का एकमेकांचे वैरी बनतो? हल्ली पालक मुलांकडून अवाढव्य अपेक्षा करतात की माझा मुलगा डॉक्टर झाला पाहिजे, इंजिनियर झाला पाहिजे, पण हे सर्व व्यर्थ आहे. अनुराधा राजाध्यक्ष पुढे म्हणतात की आपण जो कचरा करतो, पृथ्वीचा विनाश करायला कारणीभूत ठरतो, ते योग्य नाही आहे. या सृष्टीचा, या पृथ्वीचा, या नदी पहाड हे जे काही निर्माण झाले आहे त्या सर्व गोष्टीचा अंत होणारच आहे. आपलाही अंत हा निश्चित आहे. सजीव काय निर्जीव प्राण्यांचाही अंत निश्चित आहे. पण संत रामदास स्वामींनी सांगितल्याप्रमाणे त्यातूनही आपल्याला आनंद शोधायचा आहे. म्हणून आपण गेल्यावर आपले शरीर दान करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. जसं आपले डोळे, किडनी हे सगळे कुणाच्या कामात येईल आणि आपल्या डोळ्यांनी दुसरे हे जग बघू शकतील, म्हणून अवयवदान हे केले पाहिजे. तसेच त्यांनी एक अंकित अग्रवालचे उदाहरण दिले आहे. अंकित अग्रवाल यांनी निर्माल्यापासून सुगंधी अगरबत्ती, धूप अगरबत्ती बनवण्याचा कारखाना निर्माण केला. फुलं हे नश्वर झाली, पण ते दुसऱ्या रूपात त्यांनी त्याचा उपयोग केलेला आहे. म्हणजे त्यातूनही त्यांनी आनंद शोधण्याचा प्रयत्न केला. तर थोडक्यात सांगायचे झाले तर मरावे परी कीर्तिरूपे उरावे. म्हणजे आपण स्वतःसाठीच न जगता दुसऱ्याच्या कशा उपयोगात येऊ, कसे समाजासाठी कल्याण करू शकू याचा विचार केला पाहिजे. जसे संभाजी महाराजांना मुघलांनी धर्मांतर करण्याचे सांगितले होते. त्यांनी मरण पत्करले पण धर्मांतर केले नाही. त्यांनी धर्मांतर केले असते तर कदाचित ते चांगले जगू शकले असते आणि अजरामर नसते झाले. पण आज त्यांनी मरण पत्करून धर्मांतर नाही केले म्हणून अजरामर झाले. तसेच गाडगे महाराज हे आधी संसारी पुरुष होते, पण त्यांनी संसार सोडून नंतर रस्ते झाडून कीर्तन करून लोकांना लोकोपदेश केला. अंधश्रद्धेच्या निर्मूलनाचे काम केले. निरनिराळे हॉस्पिटल बांधले. त्यामुळे आज त्यांना जाऊन कित्येक वर्ष झाले तरी ते कीर्तिरूपे इथे जिवंत आहेत. तसेच शिवाजी महाराजही कीर्तिरूपे जिवंत आहेत. म्हणून आपण सर्वांनी स्वतःचा विचार न करता चांगले वागून आपल्या समाजासाठी काय उपयोग होईल हे पण विचार करायला पाहिजे. हल्ली आपण आपल्या आईवडिलांचाच विचार करत नाही तर समाजाचा कुठे करणार. धन्यवाद.